नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता मी निघालो आहे सनोली बॉर्डरकडं। म्हणजे आता आज आपला काठमांडूचा आज शेवटचा दिवस आहे। आता सकाळचे वाजले 6:15। तर आता बस या ठिकाणी थांबणार आहे। हे भातभातनी सुपर स्टोअर म्हणून एक आहे। तर बस आपली येणार आहे 15 मिनिटांनी। तर मी 15 मिनिटं अगोदरच आलो आहे। हा मेन रोड आहे, इकडं पॉईंट आहे, म्हणजे ट्रॅव्हल्स पॉईंट इथून दुसरीकडे आहे, पण हा मेन स्टॉप आहे इथं ट्रॅव्हल्सचा। ट्रॅव्हल्समध्ये बसलो मी आत्ताच जस्टच निघाले आता काठमांडूमधून। आता जवळपास 15 ते 16 तास लागतील आपल्याला सनोली बॉर्डरपर्यंत पोहोचायला। तर ही आपली बस आहे, ट्रॅव्हल्स आहे, TV आहे, वायफाय आहे आतमध्ये। या दोघं जेवणासाठी थांबली आपल्याला गाडी। ऊन तर खूप लागायला लागलं आहे। इकडं हॉटेल आहे, न्यू अतिथी थकाली बादशाह, नेपाळी भाषेतलं आहे। इकडं काम चालू आहे बांधकामाचं। लोक इकडचे खूप मेहनती असतात, म्हणजे पहाडी जो एरिया असतो तिथे लोक खूप मेहनती असतात। हा बाबा डोंगर, पूर्ण रोड डोंगरातून आहे, म्हणजे सगळा म्हणजे पूर्ण नेपाळ सगळं डोंगरातच आहे। मोठे मोठे डोंगर आहेत। ही आपली बस आहे उभारली। इकडं रस्त्याचं काम चालू आहे वाटतं, मशीन दिसायला इकडं डांबरी रस्ता। तिकडे किती सुंदर दिसायला लागले हॉटेल वर, म्हणजे झूम करून दाखवतो। मस्त झाडं वगैरे लावले वर। सनोली बॉर्डरच्या जवळजवळ आलो आहे, म्हणजे आणखी आता इथून 25 किलोमीटर आहे। आता संध्याकाळचे वाजले 7:30 वाजलेत। माझं कसलंच बुकिंग नाही, कारण सनोली बॉर्डरवर मला तर काहीच माहीत नाही राहायची सोय आहे का नाही, की अवघड आहे। कारण हे बॉर्डरवर तर बॉर्डर एरिया असल्यामुळं तिथं कॅम्पिंगला तर अलाउडच नाही। आता मला शेवटची बस आता सनोली बॉर्डरवर गोरखपूरपर्यंत 7 वाजताच होती। बघतो आता गेल्यावर, मला तर आता वाटत नाही आता मला बस भेटेल म्हणून गोरखपूरला। आता तिथं मला आता राहण्याची सोय करावं लागणार आहे सनोली बॉर्डरवर। अगोदर बघतो तिथं काय भेटतं का, राहण्याची सोय होती का बघतो गेल्यावर। माझ्याजवळची तर पूर्ण कॅश संपली आणि इंडियन कॅश पण संपली। आता गेल्यावर तिथं ATM मधून कॅश काढतो आपण। रस्ता खूप ऑफरोड, पूर्ण ऑफरोड होता, अर्धाच्या वर, म्हणजे 80% रोड ऑफरोड होता। त्याच्यामुळे सकाळी 7 वाजता काठमांडूवरून गाडी निघाली होती। आता 7:30 वाजले, आणखीन पोचली नाही अजून। जवळपास पाऊण तास ते 1 तास आणखीन लागणार आहे वेळ, म्हणजे मी 8 साडेआठ वाजता पोचतो आहे। आता बघूया तिथं गेल्यावर आता राहण्याची काय सोय लागते, नाही जर भेटलं तर अवघडच आहे विषय। आता इथे कुठेतरी एक सिटी आली आता, इथून आणखीन 24 किलोमीटर आहे। एक परेशानी, तर आता आणखीन डबल दुसरी परेशानी। आता ते ट्रॅव्हल्सवाला जवळपास 5 किलोमीटर अलीकडंच त्यानं थांबवलं। त्यानं आता ऑटो करून दिला आता बॉर्डरपर्यंत जायला। त्यानं ट्रॅव्हल्स काही तिथपर्यंत गेलं नाही। आता निघालो आहे बॉर्डरकडं। बघूयात आता बॉर्डर तर 10 वाजेपर्यंत सांगितलं आहे ओपन म्हणून, पण आता तिथं राहायचं हे काहीच माहीत नाही मला। माझ्याकडं तर कॅश काहीच नाही, कारण त्या ट्रॅव्हल्सवाल्यानंच ऑटोवाल्याला कॅश दे। बॉर्डरवर पोचलो आहे मी आत्ताच। आता बॉर्डरच्या तिकडं आपल्याकडे इंडिया तर बॉर्डर क्रॉस करतो मी, बघतो तिकडं काय राहायची सोय लागते का। आता इकडं हे नेपाळचं, इकडचे तर सगळे दुकानं ओपन आहेत। तिकडं बॉर्डर क्रॉस केल्यानंतर आता ओपन आहेत का नाही ते बघावं लागेल आता अगोदर। मी काय आता स्टे करणार नाही इथं सनोली बॉर्डरवर, कारण इथं लॉजला जवळपास इथं 1000 ते 1200 रुपये पर नाईटला आहे। त्याच्यामुळं मी इथून गोरखपूरला गेलेलं परवडतं, कारण आता एक 4 व्हीलर आहे, म्हणजे इथून 24 तास इथं ट्रान्सपोर्टेशन आहे गोरखपूरसाठी। तर आता त्याला 300 रुपये, 300 ते 350 रुपये गोरखपूरपर्यंत आहेत। तर आता ते तेवढे पैसे द्यायला आपल्याला काय हरकत नाही, कारण इथं 1000-1200 रुपये घालण्यापेक्षा गोरखपूरला जाऊन पोचलेलं परवडतं आहे। तर आता मी निघालो गोरखपूरला। तर आता बॉर्डरवरून आपल्याला क्रॉस करायला तिथं नावनोंदणी करायची असते। नावनोंदणी केली, परत बॅग वगैरे चेकिंग असते, टाईट सिक्युरिटी आहे सगळी बॉर्डरवर। मग ते सगळं पूर्ण करून
मग आपण बॉर्डर क्रॉस केली. क्रॉस केल्या बरोबर लगेच असे हे 4 व्हीलरवाले थांबलेले असतात, असे गाड्यावाले भाड्यावाले. मग ते अगोदर सांगतात 500 400. मग अगोदर ते सांगतात अगोदर ते भाडं सांगतात जास्त 200-300 रुपये. आपण बार्गेनिंग करायचं आणि मगच बसायचं. मी बार्गेनिंग केली 300 रुपये. आता 2 तासात गोरखपूरपर्यंत पोहोचतोय. तर मी आता पोहोचलो आहे गोरखपूरच्या रेल्वे स्टेशनवर. सकाळी ट्रेन आहे 6 वाजता. बुकिंग केलं मी वंदे भारतचं. तर बघूयात, माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे वंदे भारतमध्ये. हे गोरखपूर रेल्वे स्टेशन आहे. आणखीन पुढं आहे, मी थोडं जरा पाठीमागच्या गेटला उतरलो आहे. मला 2 नंबर गेटला जायचं आहे. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आत्ता थोडा नाश्ता करून आलो आहे. आत्ता बसतो मी वेटिंग रूममध्ये. सकाळी 6 वाजता आपली वंदे भारत आहे अयोध्येसाठी. तर हे ते वेटिंग रूम आहे. सगळे झोपलेत. मला काय झोप येणार नाही आता सकाळी 6 वाजता डॉट वंदे भारत आहे. म्हणजे वंदे भारत ऑलरेडी इथं स्टेशनला येऊन थांबलेली आहे, फक्त सकाळी निघणार आहे. आपली आलेली आहे वंदे भारत. आपला नंबर आहे C536. तर इथं वरच्या साईडला हे नंबर येतात, असे दाखवतो तुम्हाला. हे बघा, आता ही C6 आहे. तर आपल्याला C5 आहे. तर इथं आपलं सीट आहे, हे आहे C5. आणि C5 मध्ये आपलं 36 आहे. हे सीट असे इकडं वॉशरूम आहे. आपलं सीट कुठं आहे? 36 नंबरचं आपलं सीट आहे. तिकडे दिसायला हे बघ, इकडं हे सीट नंबर लिहिलेलं असतात. आपलं 36 आहे, मिडलला आहे 36. असे आहे ती 3 इकडं आणि 3 इकडं. म्हणजे ज्यांनी नाश्त्यासाठी पे केलं आहे त्यांना हे असं सीट भेटतात टेबलवाले. तर आपलं मिडलचं सीट आहे. इकडे आपली बॅग वरच्या साईडला ठेवली. ट्रेन नंबर 2. इकडे चार्जिंगचे सॉकेट पण आहेत. गोरखपुर प्रयागराज जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस में आपका स्वागत है. हे इकडं कॅन्टीन आहे. सगळीकडे सेम सीट आहेत. ज्यांनी नाश्त्याला मागवलं आहे त्यांच्यासाठी टेबल असतात, आणि ज्यांचं इन्क्लूड नाही नाश्ता त्यांच्यासाठी फक्त सीट असतात असे. आता मी इन्क्लूड केले नाश्ता, त्यासाठी मला तो टेबल आला आहे. इकडे 6:05 ला ट्रेन निघाली. Indian Railways wishes you a happy and comfortable journey. TCनं आता आपलं तिकीट चेकिंग झालं आहे. आणि आता इथं वंदे भारतमध्ये वायफाय पण फ्री सुविधा आहे. चला आता वायफायचा काहीतरी फायदा करून घेतो. आपला व्हिडिओ डाउनलोडिंगला टाकला आहे. आणि हा आता इकडं आपल्याला इकडं नाश्ता का पाणी काहीतरी आता चालू आहे द्यायला. वॉटर बॉटल आणि सोबत ग्लास दिला आहे पाणी पिण्यासाठी. आता हे अगोदर दिलं आहे. आता त्याच्यानंतर आता नाश्ता येईल वाटतं बहुतेक. पोहायत नाश्त्याची क्वालिटी कशी आहे. जर नाश्ता चांगला असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, नाही तर नाही. तसं तर मला अनुभव आहे रेल्वेतला. नाश्ता अजिबात चांगला नाश्ता किंवा जेवण अजिबात चांगलं भेटत नाही. चहासाठी दिले आपल्याला मसाला चहा दिला आहे. मसाला चहाचं एक पॅकेट आहे. हॉट वॉटर येतं आहे आता. आणि सोबत बिस्किट दिलं आहे. आणि स्टिक आहे त्याला मिक्स करण्यासाठी. चहा हॉट वॉटर आलं आहे. आणखीन फक्त पाणी, चाय मसाला, बिस्किट. हॉट वॉटर आले.
हे चाय मसाला एक नंबर लागायला लागला. मी तर पूर्ण काय टाकली नाही, म्हणजे पूर्ण भरून होती पुडी. आता मी इथून इथपर्यंत टाकले. आता एवढं राहायला लागलं, एवढं राहिले पुढे थोडी. एक नंबर चाय लागायला लागले, मसाला चाय. शुगर कमी आहे. आपल्या नॉर्मल ट्रेनमध्ये जे भेटतं आहे ते एकदम भंगार भेटतं आहे. हे एकदम चांगलं लागायला लागलं आहे, म्हणजे आपल्याला पैसे वेस्ट केले नाहीत आपले. आपल्याला या नेपाळच्या सिमचं काम झालं आहे. रात्रीच मी सिम काढून ठेवलं होतं. हे आता ह्याची व्हॅलिडिटी आहे 11 महिने काहीतरी व्हॅलिडिटी आहे. बघू नेक्स्ट टाईम 6 महिन्यानंतरचा प्लॅन आहे माझा नेपाळसाठी. तर तेव्हा बघू कामाला आलं तर आलं. बघूयात कधी प्लॅन होतं आहे. 35 नंबर का ब्रेड ऑमलेट अभी दे रहे हैं. नाश्त्याला काय काय हे स्वीट आहे वाटतं त्यात. डेझर्ट म्हणून केक दिला आहे. पुरी भाजीची भाजी आहे, कटलेट, पुरी आणि हे दही आहे. नाश्त्याच्या अगोदर आपल्याला क्लिन्झिंग पेपर पण दिलेत आणि सॅनिटायझर, हँड सॅनिटायझर. आता मी हे नाश्ता झाल्यावर बघितलं. आता बघूयात नाश्ता झाल्यावर आपण ट्राय करूया. म्हणजे हे अगोदर पुसायचं, हे पुसलं मी अगोदर, आणि परत हँड सॅनिटायझर करायचं आणि मग खायचं. तर आपलं सगळं खाल्ल्यावर मग आता मी ट्राय करायला लागलो. वा, बाहेर करायचं, हे बटन दाबायचं. चला आपलं स्टेशन आलं 1 किलोमीटर. भारतीय रेल के साथ यात्रा करने की अयोध्या स्टेशन के प्लेटफार्म नंबर 1 पर पहुंचने वाली है, जहां इसके सभी दरवाजे दाहिनी तरफ खुलेंगे. अयोध्या नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. त्याला इथून 2 किलोमीटर. हे रेल्वे स्टेशन बघा. हे रेल्वे स्टेशन वाटतच नाही. हे मंदिरामध्ये आल्यासारखं वाटतंय. हे मंदिरच वाटतंय लांबून, पण हे मंदिर नाही, तर हे रेल्वे स्टेशन आहे. मंदिराचं स्ट्रक्चर बनवलं याला खूप मोठं आहे तिकडं. आपल्याला इकडून जायचं बाहेर. सकाळी सकाळी आता याच्यासारखं सुंदर दृश्य का असू शकतंय. तिकडं मंदिर आहे आणि आता ही गर्दी बघताय तर हे दर्शनासाठी गर्दी आहे. बापरे, हे बघा लाईन. आता मंदिर बहुतेक तिकडं आहे वाटतं. हा, मंदिर तिकडं आहे आणि ही गर्दी बघा काही दर्शनासाठी. बहुतेक हे मंदिराचं एंट्रन्स असावं. आहे हे मंदिराचं एंट्रन्स आहे. इकडं मंदिर आहे, राम मंदिर. आज तर काय मी दर्शनाला आज बघू मला टाईम भेटतो का नाही, कारण मी एवढा थकलो. 2 दिवस झालं मला कसली झोप नाही. कंटिन्यू ट्रॅव्हलिंग चालू आहे, कंटिन्यू ट्रॅव्हल चालू आहे नेपाळपासून. तर आज थोडा आराम करणार आहे दुपारून, किंवा मग उद्याच दर्शनाला येणार आहे मी. तर माझ्यासोबत मी तुम्हाला पण दर्शन घडवतो. उडुपी एक्सप्रेस, मोठे मोठे हॉटेल आहे तिकडं. व्हेज, ऑब्विसली व्हेजच असणार आहे इकडं सगळं. राम नावाचे पोल आहेत. हे लाईटचे पोल आहेत गल्लीतले. मी या छोट्या गल्लीतून चाललो आहे आणि हा मंदिरचाच एरिया असल्यामुळं इकडे सगळे दुकान आहेत. हे मिठाई प्रसादाचे दुकान आहे तिकडं. झेंडे आहे तिकडे विकायला. हे दर्शनासाठी चाललेत. मंदिर तिकडच्या साईडला आहे. सगळे चाललेत दर्शनासाठी. तिकडं बघताय गर्दी केवढी आहे. तिकडं वाननेर आहे तिकडं समोर. कॅमेरा ठेवतो मध्ये, नाहीतर आल्या आल्या उद्घाटन व्हायचं आपलं. हे इकडचे शॉप बंद आहेत. त्या शटरवर डिझाईन बघा कशी काढलेली आहे सगळी.